नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण एकाच आईस्क्रीमच्या बेसपासून 4 वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम बनवणार आहोत. उन्हाळा आला की थंड असं काहीतरी खावंसं वाटतं आणि त्यात घरात बनवलेली आईस्क्रीम असली तर ती मजा वेगळीच. थंड आणि गारेगार आईस्क्रीम खाण्यासाठी तर चला बघूया यासाठी काय साहित्य लागणार आहे. इथे मी कढईमध्ये 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी 2 मोठे चमचे मिल्क पावडर म्हणजे डेअरी व्हाईटनर टाकणार आहे आणि त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालेल आणि 2 चमचेच मी इथे साखर घेतलेली आहे. प्रथम आपल्याला हे सर्व साहित्य एकजीव करायचं आहे. मिल्क पावडर असल्यामुळे आणि कस्टर्ड पावडर असल्यामुळे डायरेक्ट गॅसवर जर ठेवलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतील. तर आपण खालीच याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. सतत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. सतत जर ढवळलं नाही तर हे खाली जळू शकतं. खाली मिश्रण लागलं तर आपला आईस्क्रीमचा बेस व्यवस्थित तयार होणार नाही. त्यामुळे त्याला सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. हे मिश्रण तयार होईपर्यंत 15 मिनिटं लागतातच. 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे सतत ढवळत राहावं लागणार आहे आणि रबडीचं टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतरही आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. फॅन खाली आपण हे कोमट करून घेणार आहोत. कोमट झाल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत. आता इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. केकसाठी आपण जी वापरतो तेच इथे मी वापरलेली आहे. क्रीम घेताना आपल्याला रूम टेम्परेचरवर असलेलीच घ्यायची आहे आणि इथे यासाठी आपल्याला मिक्सरचा वापर करता येईल किंवा इलेक्ट्रिक बीटरचाही वापर करता येईल. मी इथे इलेक्ट्रिक बीटरचा वापर करत आहे. फक्त मिक्सरने थोडा वेळ लागतो आणि इलेक्ट्रिक बीटरने थोडं पटकन काम होतं. तर आता आपल्याला ही जास्त फेटायची नाही आहे. केकसाठी आपण जशी घट्टसर फेटतो त्या टाईप आपल्याला फेटायची नाही आहे. हलकंसं थोडंसं त्यापेक्षा कमी ठेवायचं. तर हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला ही फेटून घ्यायची आहे. क्रीम आपण भांड्याने जर वरती केली तर त्याचा शेंडा खाली पडला पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि आपला बेस जो आहे आईस्क्रीमचा तोही व्यवस्थितपणे तयार झालेला आहे. एकदम रबडीप्रमाणे. तेही आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा मी इथे व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे आणि पुन्हा आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. जास्त मी यासाठी घेतलेलं आहे कारण इथे मी तुम्हाला 4 प्रकारचे आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे. त्यामुळे इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं होतं आणि त्याचनुसार इथे असं सगळं प्रमाण मी इथे तयार करणार आहे. तर हे बघा, ह्या प्रकारे आपण हे पुन्हा फेटून घेतलेलं आहे आणि इथे 4 आईस्क्रीम बनवणार आहे. त्यासाठी मी ते 4 भांडी तयार केलेली आहे. इथे मी हे खजूरचे जे आहे डब्बी प्लास्टिकचे ते वापरलेले आहे आणि 2 काचेचे आहे ते घेतलेले आहे. समप्रमाणामध्ये सर्व भांड्यांमध्ये मी आईस्क्रीमचा बेस आहे तो टाकून घेणार आहे किंवा तुम्हाला यामध्ये जी आईस्क्रीम जास्त आवडत असेल ते तुम्ही कमी जास्त इथे करू शकता. समप्रमाणात इथे करून झालेला आहे आणि सर्वप्रथम सोपा बेस हा आपला एक व्हॅनिला आईस्क्रीमचा तयार झालेला आहे आणि त्या डब्याला वरती मी आता बटर पेपर लावणार आहे. त्या आकाराचा आपल्याला कापून घ्यायचा आहे. बटर पेपर लावल्यामुळे त्यावर बर्फ जमा होत नाही आणि आईस्क्रीम आपली स्मूथ अशी तयार होते. तर बघा किती पटकन आपला व्हॅनिलाचा बेस तयार झाला आणि ह्याच बेसपासून आपण विविध प्रकारचे आईस्क्रीम तयार करू शकतो. आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत. तर पुढची आपण आईस्क्रीम बघणार आहोत मँगो आईस्क्रीम. आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याची आईस्क्रीम नसावी हे तर होऊ शकत. तर इथे मी आंब्याचा पल्प काढून घेतला होता. तो ह्या बेसमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे. ह्या बेसमध्ये आपण जी क्रीम वापरली होती त्यामध्ये ऑलरेडी साखर असते. त्यामुळे इथे आपण साखरचा वापर कमी केलेला आहे आणि आपण ज्या वस्तू टाकणार आहोत त्यामध्येही थोड्या थोड्या प्रमाणात साखर असते. तर आता आंब्याची आईस्क्रीम बनवते त्यामध्ये थोडेसे मी आंब्याचे तुकडे करून टाकलेले आहे कारण प्रत्येक घासामध्ये आंब्याचा तुकडा जर आला तर ती चविष्ट लागते. थोडंसं आपण त्याला टॅप करून घेणार आहोत जेणेकरून एअर जर असतील तर ते निघून जातील आणि आंब्याचे तुकडे करून मी त्यावर आता सजावट करणार आहे जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतील. तर आता ह्याही आईस्क्रीमच्या डब्याला आपल्याला बटर पेपर लावून पॅक करायचं आहे. बटर पेपर लावल्यानंतर पुन्हा आपण हे पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. आंब्याचे तुकडे टाकल्यामुळे खातानाही ते मध्ये मध्ये आले तर चविष्ट आईस्क्रीम लागते. आता पुढची आईस्क्रीम आपण बघणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम. सर्वांची आवडती, मुलांची आवडती ही चॉकलेट आईस्क्रीम. त्यामध्ये इथे मोठा 1 चमचा मी कोको पावडर टाकलेली आहे
आणि मिक्सरने आपण हे फेटून घेणार आहोत. प्रत्येक बेस करताना तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचा आणि जेव्हा वापरायचा आहे त्यावेळेस तो काढायचा आहे. व्यवस्थितपणे आता आपण हे फेटून घेणार आहोत आणि एका पुन्हा काचेच्या डब्यामध्ये काढून घेणार आहोत. घरी जर अशा आईस्क्रीम आपण बनवल्या तर बाहेर मिलावटी असलेल्या आईस्क्रीम खाण्याची गरजच काय, हो की नाही? आणि मुलंही आवडीने खातात, घरातली सर्व मंडळीही आवडीने खातात. पुन्हा आपण हे एकदा टॅप करून घेतलेलं आहे. चोको चिप्स मी येथे टाकलेले आहे आणि एकदम मिक्स करून घेणार आहे. हेही आईस्क्रीम खाताना मध्ये मध्ये चोको चिप्स आले ना तर फारच छान लागतात. आणि वरतूनही आपण थोडे टाकूया, दिसायलाही छान दिसतात आणि एकदम बाहेरच्यासारखीच आईस्क्रीम दिसते. तर आता आपण ह्याच डब्याच्या मापाचं पुन्हा बटर पेपर कापून घेणार आहोत. बटर पेपर व्यवस्थित आपल्याला खाली लावून घ्यायचा आहे आणि झाकण लावून ही आईस्क्रीमही आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची आहे, जेणेकरून ह्यामध्येही आपल्याला आईस क्रिस्टल तयार होत नाही आणि आईस्क्रीम आपली सॉफ्ट होते. तर पुढची आईस्क्रीम आपण बनवणार आहोत ओरिओ आईस्क्रीम. ही आईस्क्रीम खाताना अप्रतिम लागते. तर इथे मी 10 रुपयाचा साधारण बिस्किटचा पुडा घेतलेला आहे ओरिओचा आणि एका पिशवीमध्ये टाकून आपल्याला हे लाटण्याच्या साहाय्याने याचे जे आहे तुकडे करून घ्यायचे आहे, क्रश करून घ्यायचा आहे. आणि आता हा क्रश करून झालेला आहे. तर हवं तेवढा आपण बेसमध्ये टाकून घेणार आहोत, आईस्क्रीम बेसमध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. एवढ्या महागड्या आईस्क्रीम बाहेर खाण्यापेक्षा घरात किती स्वस्त आणि मस्त तयार होतात ना, तर नक्की करून बघा. आणि वरतूनही आपण थोडासा क्रश टाकून सजावट करणार आहोत. तर ह्यावर आपण गोल डबा जो मी घेतलेला होता तर गोल आकाराचा आपण इथे बटर पेपर कापून घेतलेला आहे आणि व्यवस्थित लावून फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहोत. हे मी ओव्हरनाईटसाठी ठेवलेलं. आता सकाळी आपण बघूया आपले आईस्क्रीम तयार झालेले आहेत की नाही. सर्वप्रथम आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहोत. तर हे बघा आपली व्हॅनिला आईस्क्रीम कशी तयार झाली आहे, ते एकदम मस्त अशी. तर आता आपल्याकडे इथे जर चमचा नसेल काढण्यासाठी तर इथे मी पळीचा वापर केलेला आहे, कारण माझ्याकडे पण आईस्क्रीमचा चमचा नाही आहे. तर प्रथम आपल्याला हे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आईस्क्रीम काढायची आहे. तर हे बघा थोडंसं कमी होईल पण व्यवस्थितच होईल. आणि हे बघा आईस्क्रीम आपली किती छान दिसते ती. त्यावर थोडंसं मी इथे चॉकलेट सिरप टाकलेलं आहे, ऑप्शनल आहे, नसलं तरीही नाही वापरलं तरीही चालेल. आणि बघा आपली आईस्क्रीम किती छान दिसते ना. आता पुढची आपली आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम. तर चला बघूया आपण कशी तयार झाली आहे ते. बटर पेपर आपण काढून घेणार आहोत आणि बघा आपली मँगो आईस्क्रीम किती छान दिसते ना. वरती आपण मँगोचे तुकडे टाकल्यामुळे एकदम मस्त अशी दिसते. आणि माफ करा याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकलेली नाही आहे, पण आईस्क्रीम बघा किती सुंदर दिसते मँगो आईस्क्रीम. आता पुढची आपण आईस्क्रीम बघूया चॉकलेट आईस्क्रीम. तर चॉकलेट आईस्क्रीम ही आपली तयार झाली की नाही बघू आपण. तर त्यावरचा आपण बटर पेपर काढून घेऊया आणि बघा चॉको चिप्स टाकल्यामुळे किती सुंदर दिसते ना, एकदम बाहेरच्यासारखी. आपल्या सर्वच आईस्क्रीम तशाच दिसत आहेत आणि कोणीही दिली खायला तर म्हणणार नाही की तुम्ही घरी बनवली आहेत. चॉकलेट आईस्क्रीम ही आपली मस्तपैकी अशी तयार झालेली आहे आणि दिसायलाही किती छान दिसते बघा. तर पुढची आईस्क्रीम बघूया आपण ओरिओ आईस्क्रीम. ही आपली नीट झाली की नाही बघूया. तर चला त्यावरचा आपण बटर पेपर काढून घेणार आहोत आणि बघा आपली ओरिओ आईस्क्रीम ही किती छान दिसते. स्मूथ प्रकारे अशी चमच्याच्या साह्याने निघते पण आहे बघा. प्रत्येक वेळेस आईस्क्रीम घेताना आपण पाण्यामध्ये हा चमचा बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आईस्क्रीम काढायची आहे. तर बघा कुणालाही खायला दिले ना तर कोणी म्हणणार नाही की घरी बनवली आहे. आणि एकाच बेसपासून असे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम घरी नक्की तयार करू शकता. आणि ह्यामध्ये तुम्हाला आणखीन कोणती बघायला आवडेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.